नमस्कार विद्यार्थी मित्र, आज सहजच बसलेला असताना तो प्रवास आठवला की ज्या दिवशी मी स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला होता आणि स्पर्धा परीक्षेतून MPSCतून आपल्याला एखाद पद भेटावं ही इच्छा मनात ठेवली होती। तो प्रवास आठवला आणि पहिल्या दिवसापासून ते पद भेटेपर्यंत हा संपूर्ण प्रवास डोळ्यापुढे येतील। त्यातून 2 ओळी अशाच सुचल्या, त्या लिहून घेतल्या। परत माझ्या मित्राने त्यामध्ये 2 ओळी जोडल्या, अशी ही 4 ओळीची कविता तयार झाली। ती आपल्या पुढे मांडायची आहे, त्यामुळे हा एक छोटा व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहे की ज्यामुळे जर आपल्याला काही जर पॉझिटिव्ह वाटत असेल तर नक्कीच आपल्या अभ्यासात त्याचा फायदा होईल। या हेतूने त्या 4 ओळी आपल्या पुढे मांडत आहे मित्र। अंधेरी रातों में चले हैं मंजिल की ओर, अंधेरी रातों में चले हैं मंजिल की ओर, किसी का हाथों की लकीर तो किसी का पाँव की गति पे जोर, किसी का हाथों की लकीर तो किसी का पाँव की गति पे जोर, इन छालों से ही आएगा वो दौर, इन छालों से ही आएगा वो दौर, जब सफलता मचाएगी शोर। मित्रों, भटकवणाऱ्या किंवा मग अंधारी ही रात्र आहे, ज्या वेळेला आपण प्रवास करत आहोत, लाखो लोकांची गर्दी आहे, पण मार्ग काही दिसत नाही। त्या अंधाऱ्या रात्रीतून आपल्याला यशाच्या दिशेने प्रवास करायचा आहे। यामध्ये काही लोक असे भेटतात किंवा आपणही कधीही असू शकतो त्याच्यामध्ये की आपल्या हातावर, आपल्या हाताच्या रेषेवर किंवा नशिबावर जास्त भरोसा असतो। तर काही लोक आपल्याला दिसतात, त्यामध्ये आपणही असू शकता की ज्यांचा मेहनतीवर किंवा पायाची जी गती आहे यशापर्यंत जाणारी, त्याच्यावर जास्त भरोसा असतो। तर ह्या पायाची जी गती आहे ती निश्चितच तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल। नशिबाचाही त्यामध्ये वाटा असतो, पण वाढलेल्या पायाची जी गती आहे, ही पायाच्या गतीमुळे अंधाऱ्या रात्रीतून चालताना काट्यावर पाऊल पडू शकतो, दगडावर पाऊल पडू शकतो, खडा गोट्यांवर पाऊल पडू शकतो, ज्यामुळे पायाला छाले होऊ शकतात, पायाला जखमा होऊ शकतात। पण पायाला पडलेल्या ह्या जखमांमुळे तो वेळ येणार आहे, तो काळ येणार आहे की ज्यामध्ये आपलं जे यश आहे ते जगात निनादेल। त्या यशाचा उद्घोष साऱ्या जगामध्ये होईल। म्हणजे इन द सेन्स जगामध्ये म्हणजे आपलं एक जे विश्व आहे, आपल्या आजूबाजूचा परिसर आहे किंवा आपल्या ज्या समस्या आहे, त्या संपूर्ण गोष्टींवर मात करण्यासाठी ते यश आहे। पण त्याच्यासाठी जास्त गरजेचं आहे आपल्या पायाची गती वाढवणं। आपण अंधाऱ्या रात्री तर निघलो, पण अंधाऱ्या रात्री प्रवास करत असताना पायाला जे छाले येतील, पायाला ज्या जखमा होतील, त्या सुद्धा सहन करण्याचा तुम्ही मनाशी निश्चय करून ठेवा। मनाला ते सांगून ठेवा की पायाला जखमा सुद्धा होतील, पायाला छाले सुद्धा येतील, पण हे चालणं जास्त गरजेचं आहे आणि पायाला पडलेले छाले तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातील। मित्रो, ह्या ज्या 4 ओळी आहेत, ह्या 4 ओळी आपल्याला नक्कीच फायदेशीर, म्हणजे थोडं आपल्या प्रवासामध्ये दिशा देणाऱ्या ठरतील। त्यामुळे आपल्याला कदाचित थोडंसं मोटिवेशन वाटू शकते। मित्रो, मोटिवेशन वगैरे हा माझा हेतू नाही। माझा हेतू केवळ आपल्याला पॉझिटिव्ह वाटून आपला कदाचित प्रवास थांबू शकतो, कदाचित आपण थोडा पॉज घेतलेला असावा, कदाचित कुठल्या तरी एक्झाम मध्ये यश न आल्यामुळे आपण खचलेले असावं, तर त्यामध्ये आपल्याला दिशादर्शक ठरावा आणि त्याचा आपल्याला फायदा व्हावा, इतकाच माझा हेतू आहे। मित्रो, मी आपला मित्र म्हणून अशी अपेक्षा बाळगतो की लवकरच आपल्या यशाचा तो काळ येईल, तो दौर येईल की ज्यामध्ये आपली सफलता, आपले यश शोर करेल, खूप आवाज करेल आणि दूरवर पोहोचेल। धन्यवाद।